नमस्कार सख्यांनो, चतुर्थी स्पेशल वालाची भाजी. चला तर मग बनवूया. त्यासाठी मी घेतला आहे तर पाव किलो वाल, काळा मसाला, मीठ, हळद, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक केलेला टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, शेंगाकूट, कढीपत्ता आणि बारीक करून घेतलेला कांदा. आता कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेत आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी कडकडीत करून घेणे. नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणे. परतून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकून चांगले परतणे. कांदा आणि कढीपत्ता हा चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणे. टोमॅटो टाकल्यास टोमॅटो चांगला भाजेपर्यंत त्यामध्ये चांगला रबरबीत टोमॅटोने चांगली त्याची ग्रेव्ही होते. असं रबरबीतपणा आल्यानंतर त्यामध्ये काळा मसाला, मीठ आणि हळद हे टाकून घेणे. टाकून चांगला हलवून परतून झाल्यानंतर कशी दिसते बघा तरी बाज. त्यानंतर त्याच्यामध्ये वाल टाकणे. वाल टाकून चांगले असे परतून घेणे. चांगले परतल्यानंतर त्यामध्ये मी टाकत आहे शेंगाकूट. शेंगाकूट टाकून अजून थोडा वेळ परतून घेणे. असे स्टेप बाय स्टेप करत गेल्यानंतरच आपल्या भाजीची चव आणि कलर येतो. शेंगाकूट हा नेहमी परतूनच घ्यावा, नाहीतर भाजी पांढरी होते. नंतर मी त्यामध्ये ओतत आहे थोडेसे कोमट केलेले आहे मी पाणी. मी भाज्यांमध्ये कोमटच पाणी करून टाकते, तुम्ही पण टाकत जावा. कोमट पाणी टाकल्याने भाज्याची चव सुंदर लागते. आता ही भाजी 5 ते 10 मिनटापर्यंत आपण झाकून ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनटानंतर कशी वाटली मग ही चतुर्थी स्पेशल भाजी? तुम्ही पण मस्त करून घ्या. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर ही भाजी आपण खाण्यासाठी घेणार आहोत. सगळ्यांना आवडेल. ही भाजी सुक्की पण आपण करू शकतो आणि पातळही करू शकतो. आमच्यात तर पातळ आवडते म्हणून मी पातळच केलेली आहे. नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.